नमस्कार, मी वीरपत्नी रुपाली मनोज गायकवाड, राहणार चिंचखेड, तालुका जिल्हा धुळे. एक फौजीबरोबर लग्न करण्याचा अभिमान एवढाच की एक आपलं फौजीबरोबर लग्न होणार तर तुला घरी राहावं लागेल. म्हटलं हो चालेल, आणि मी तुला बरोबर घेऊन जाऊ शकत नाही आणि तुला माझ्या आईवडिलांकडे लक्ष द्यावं लागेल, घर सांभाळावं लागेल. आणि 22 एप्रिलला आमचं लग्न झालं. 22 एप्रिल 2006 मध्ये लग्न झालं. 15 दिवस लग्न झाल्यानंतर राहिले आणि त्याच्यानंतर 6 महिन्यांनी आले होते ते. आमचं जॉईंट फॅमिली असल्यामुळे त्यावेळेस सगळे एकत्र कुटुंब, जाऊबाई माझ्या मोठ्या त्यांनी मला खूप साथ दिली, एक बहिणीसारखं सांभाळून घेतलं. त्यावेळेस 2008ला मला एक मुलगी झाली, भूमिका. आणि ते भूमिका झाल्यानंतर पण ते 1 महिन्यांनी बघायला आले तिला. 1 महिन्यांनी बघायला आले, 1 महिना राहिले आणि परत भूमिका 7 महिन्याची झाल्यानंतर आले, 7-8 महिन्याची झाल्यानंतर. तर ती त्याच्याकडे जायची नाही. आम्ही तिचं नाव दिदू ठेवलेलं नाही, तिचे पप्पा तर तिला दिदूच म्हणायचे. मग 2010 मध्ये आम्ही पठाणकोटला गेलो. तिथे गेल्यानंतर आमचं मन जुळलंय का एकत्र राहण्याचा तिथे प्रसंग आला. हे 6 महिन्यानंतर यायचं, त्याच्यामुळे इतकं काय बोलणं, जॉईंट फॅमिली असल्यामुळे इतकं काय बोलणं व्हायचं. 2.5-3 वर्ष आम्ही तिथे थांबलो. त्याच्यानंतर तिथे छान वाटायचं की एक फौजीचं म्हणजे कसं राहतोय फौजी ते बघायला, त्यांच्यामुळे आपल्याला पण मान असतोय तो एक. सर्वजण हे करतात, ते ड्रेसमध्ये ड्युटीत जायचे, ते छान वाटायचं एकदम. आणि त्यांच्याबरोबर चालताना पण खूप म्हणजे छान वाटायचं की अभिमान वाटायचा की आपण एक फौजीची बायको आहे. ड्युटी तर ठीक होती पठाणकोटची, पण लेहला पूर्ण बर्फ असल्यामुळे आल्यानंतर पूर्ण हात आणि पाय सोललेले असायचे आणि रक्त निघायचं पायातनं. ते बरं होण्यासाठी एक 15-20 दिवस तर त्याच्यातच जायचं आहे. बघ काय त्यांना म्हटलं का हे किती हे झाले, काय नाही बरं होऊन जात आहे, त्याला काय होतंय असं सांगून ते रिकामे व्हायचे. पण ते बघून खूप हे व्हायचं की हे असं जीवन जगावं लागतंय. कधीच बोलायचं नाही, कधीच सांगायचं नाही ड्युटीत काय होतंय, ते काही सांगायचं नाही. ते फक्त आल्यानंतर दिसायचं आहे की आपण जर म्हटलंय तर खूप तुमची तब्येत खराब झाली तर नाही, मी चांगला आहे खूप, कुठे काय खराब झालं. प्रत्येक वेळेस सांगायचं आई अप्पांकडे लक्ष ठेवा रुपाली, तुला म्हणजे तिकडे गेल्यानंतर लक्ष ठेव कसं येते, हे त्यांचं सगळं ते लक्ष राहायचं. माझ्या वेळेस आम्ही चेन्नईला गेलो त्यावेळेस अथर्व 2 नंबरचा मुलगा मला झाला. अथर्व तर म्हणजे 5-5 मिनिटाला फोन करून विचारायचे की पप्पा तुम्ही कधी येणार, बसले का तुम्ही ट्रेनमध्ये, मला व्हिडिओ कॉल करून दाखवा तुम्ही खरंच बसले का ट्रेनमध्ये. हे होते की मला म्हणायचे जाताना रुपाली मला ह्यावेळेस जाऊ नाही वाटत आहे, मला वेगळंच वाटतंय, इच्छा नाही होते मला जाण्याची. मला व्हॉट्सअपला टाकलेलं आहे की मी इथून पुढे चाललोय बुवा आता. पायी चालत होते ते त्यावेळेस, शेवटच्या पोस्टला जायचं होतं त्यांना, तर पायी चालत होते ते. तर मी आता इथून 4 वाजता निघणार आहे असा त्यांनी मेसेज टाकून ठेवला की मी 4 वाजता इथून निघणार. मग त्याच्यानंतर दिवसभर मला मी कॉल करणार नाही म्हणे, आता रेंज नाही बुवा असं सांगितलेलं आहे. 18ला संध्याकाळी 7:30 वाजता कॉल आलेला आहे की ते सर बोलले की हॅलो मॅडम तुम्ही मनोज गायकवाडांची वाईफ का, तर मी बोलली हो. तर ते बोलले की त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय, त्यांना खाली आणताय. तर मग 1 तास गेला, 2 तास गेला, मी सारखे कॉल करत होते का माझं त्यांच्याशी बोलणं करून द्या, मला फक्त त्यांचा आवाज एकदा ऐकू द्या का काय झालंय त्यांना. तर म्हटले तो बोलू शकत नाही, त्याला श्वास घ्यायला त्रास होतोय. पडत होती देवाकडे हे करत होती की काही सगळ्यांना म्हणजे घरी पण सांगितलं का देव म्हणजे गणपतीला पाण्यात ठेवावं असं सांगितलं मी की घरी. आणि त्यांना कॉल करते पण कॉल उचलला जात नव्हता. ते गेले पण सगळे म्हणजे गावात लोक, म्हणजे मी आली त्याच्यानंतर मी गडीवरती गेली तर सगळेजण माझ्या तोंडाकडे बघायचे. मला असं वाटायचं की काय झालंय बोय, सगळेजण तोंडाकडे बघता काय झालंय, सगळं गाव सामसूम पूर्ण. आणि मी विचारलं तरी का ही सफाई का करताय, तर माणसं जमलेल तर म्हणे सासरे स्टेटस बघत होते त्याच्यात दिसलं मला की असं झालंय व ते नाही राहिलंय. काहीच म्हणजे जोपर्यंत सरांचं पार्थिव येत नव्हतं तोपर्यंत मनात माझ्या वाटत होतं काही हे फोटो असणार.
की हे खोटंच असणार. जोपर्यंत मी बघितलं नव्हतं तोपर्यंत माझा विश्वास बसत नव्हता. त्यावेळेस तर एक बाजूला अभिमान तर वाटत होता. त्यांच्या नावाचंच मंगळसूत्र घालते, पायात जोडवे घालते, टिकली लावते. मी 2 महिन्यात मी मंगळसूत्र वगैरे सगळं घातलं. की तू घालू नको असा विरोध नव्हता की हो तुला राहायचं आहे आणि घाल बुवा. मी सासूबाईंना बोलले की मी सगळं घालणार, तर हो बोलले. तर त्यांचा काहीच विरोध नव्हता की मंगळसूत्र घालता का, तुमच्या जोडवे घालता का. बरेचसे जण म्हणजे कुठे तर बुवा लग्न केलेलं आहे का तुम्ही, तर नाही, हे त्यांच्याच नावाचं आहे, ते आमच्यासाठी जिवंत आहे, ते आमच्यातच आहे, ड्युटी करताय तिकडं ते, आणि येता पण ते. म्हणजे आम्हाला म्हणजे प्रत्येक वेळेस तो भास होतो की आहे ते आमच्यात. कठीण आहे, वीर पत्नी म्हणून जगणं तर खूप कठीण आहे. समाज म्हणजे सहज सांगतो की यांना खूप पैसा भेटलाय, तिला काय कमी आहे, तिला खूप पैसा भेटलाय, पण हा सगळा पैसा घेऊन आमचा माणूस आम्हाला परत द्या. पैशापेक्षा माणूस हा खूप महत्वाचा असतो, त्यांचं असणं खूप गरजेचं असतंय. सामान्य माणूस जर 2 दिवस गावाला गेला, शेतात जरी लेट झाला 1 तास, तरी आपण 4 वेळेस फोन करतो. तर आम्ही 6 महिने वाट बघतो ती येणार म्हणून. माझ्यासारख्या ज्या वीर नारी आहे त्यांनी सगळं घालायला पाहिजे, कारण आपल्यासाठी तर ते जिवंतच आहे. जोपर्यंत ज्यावेळेस ते म्हणजे शहीद होता त्यावेळेस तर लोक घोषणा देतात की जोपर्यंत सूर्य तारे आहे तोपर्यंत ते अमर आहे, जिवंत आहे. मग नंतर ते का त्यांच्या वीर पत्नींना का सौभाग्याचा हे नाही, अधिकार तो तर पाहिजेच, त्या का बरं सौभाग्यवती नाही. समाजाचा थोडासा दृष्टिकोन तो बदलतोच, कारण ते कुंकू लावल्या जात नाही आपल्याला, की नाही लावल्या जात, बाजूला केल्या जातं. थोडासा म्हणजे बराचसा दृष्टिकोन बदलतो. मुलं पण बघतात की आपली आई घालत नाही, गळ्यात घालत नाही, टिकली लावत नाही. आणि माझे मुलं तर झाल्यानंतर तर पूर्ण हँग होऊन गेलेले, काहीच नाही, काहीच विचारत नाही. ते दोघं पण काहीच विचारत नाही. ज्यावेळेस 2 महिने तर मीच म्हणजे हे होते की मी काहीच करत नव्हते, मी फक्त बसून राहत होते, काहीच करत नव्हते. पण ज्यावेळेस दिदूला त्रास झाला, ज्यावेळेस तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं मी, आणि ज्यावेळेस ती मला 8 दिवस सांगायची की मम्मी मला एकदा पप्पांना व्हिडिओ कॉल कर, मला एकदाच पप्पांचा आवाज ऐकू दे, मला एकदाच त्यांचा चेहरा दाखव, तू कॉल कर पप्पांना. त्यावेळेस मी जागी झाली की नाही, आता मुलांसाठी आपल्याला उठायचं आहे, की नाही आपल्याला मुलांसाठी जगायचं आहे. का त्यांचं स्वप्न म्हणजे मुलं, की माझ्या मुलांकडे लक्ष दे. माझ्या आईला कसं जगतो, काय दुःख असतंय आमच्या आम्हालाच माहिती असतं, की आम्ही सांगू पण शकत नाही. समोरच्याला वाटतं की नाही छान आहे, छान राहता फिरता, की बाहेर जाता, पण हे सगळं आम्हाला मुलांसाठी करावं लागतं, की मुलांना पप्पा नाही आहे ही जाणीव नाही करून द्यावं लागत. त्यांच्यासाठी पप्पा पण आम्हीच आणि मम्मी पण आम्हीच. कधी कोण म्हणजे त्यावेळेस तर भाषण दिलेलं की आपण इथं स्मारक करू, हे करू, पण आपण वाट नाही बघितली की आपण स्वतः बांधलं की मुलांसाठी, की तिथे जाऊन बसता येतं. आम्हाला जेव्हा पण आठवण येते आम्ही तिथे जातो, बसतो, आणि 10-15 मिनटं बसतो की मग आम्हाला तिथे भेटल्यासारखं वाटतंय. घरी जरी गेलो तरी मुलं म्हणतात की मम्मी कधी जायचं शेतात, पप्पांकडे कधी जायचं. यांचं असं झाल्यानंतर पण म्हणजे 4-5 मुलं भरती झालेले, आणि अजून पण म्हणजे तिथं जरी स्मारक पण नव्हतं तरी आजूबाजूच्या गावातली मुलं जाताना येताना तिथे नमस्कार करायची आणि मग रनिंगला सुरुवात करायची. नव्हतं तेव्हाच. आता आपलं पूर्ण काम झालंय, आपण स्मारक केलंय. आपण जे पुढे गेटवरती जे लिहिलेलं आहे ते सरांनी लिहिलेले शब्द आहे, ते एक डायरीत लिहून ठेवलेलं आहे सरांनी, की तेच आपण तिथे लिहिलंय. तिथं स्टेजवरती जाऊन सांगितलं. मग ती मला घरी आल्यानंतर ती मला सांगत होती की मम्मी येणे असं बोलला बा की मला पप्पांसारखंच मी मोठा होऊन ऑफिसर बनणार आर्मी. म्हणजे तिथेच ती पण सांगते की मी डॉक्टर बनणार, डॉक्टर बनून मला तिथेच जायचं आहे आर्मीत, तिथे डॉक्टर व्हायचं आहे बा. काही म्हणजे शहीद परिवारांना त्यात सपोर्ट केलाच पाहिजे, की त्यांचं खच्चीकरण न करता त्यांना सपोर्ट केला पाहिजे,
की ते जर आपल्या दिवस रात्र त्यांच्या बायका पोरं सोडून जर ते देशाची सेवा करताय, तर बाकीच्या समाजाचं ते कर्तव्य आहे की ते या परिवाराकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि एक फौजी आणि शेतकरी हे दोनच याचं देशाचं रक्षण करत आहे. म्हणजे लोकांनी जे शहीद झाले त्यांची आठवण तर कायमस्वरूपी ठेवली पाहिजे. आणि जे आता ड्युटी करताय याच्यावरती त्यांची पण आठवण म्हणजे आल्यानंतर त्यांना पण विचारायला पाहिजे की तू कुठे काय कसा ड्युटी करतोय ते विचारायला पाहिजे. लोकांचा गैरसमज आहे की सरकारी नोकरी करतो यांना काय कमी आहे फौजची नोकरी, पण ती फौजची नोकरी जो करतो त्यालाच माहिती असतंय की ती कशी असते, म्हणून की त्याला सगळा परिवार सोडून तिथे बाउंड्रीवरती जावं लागतंय. ते तिथे आहे म्हणून आपण इथं शांतपणे झोपू शकतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.